संविधान दिनानिमित्त कामठी शहरात भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीसाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे पुढाकार घेण्यात आला होता। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं कामठी शहर दुमदुमलं होतं। भारतीय संविधान दिनाच्या हिरक महोत्सवानिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि ओगावा सोसायटीच्या पुढाकारानं भव्य संविधान जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं। रिपब्लिकन आंदोलनाच्या परंपरेला साजेसं आणि समाज जागृतीचा संदेश देणारं ऐतिहासिक आयोजन ठरलं। यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तसंच सामाजिक कार्यकर्ते अजय कदम प्रामुख्याने उपस्थित होते। तर या रॅलीत संविधानाची भव्य प्रतिकृती आकर्षणाचं केंद्र ठरली। तर रॅलीच्या माध्यमातून मार्गावरील प्रत्येक बुद्ध विहाराला संविधानाची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली। तर या रॅलीचं सर्व स्तरातून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील कर्मवीर दादासाहेब कुंभारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली। तर या रॅलीत नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जो संविधान दिला, जो बहाल केला, तो 26 नोव्हेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे। त्या निमित्ताने आज कामठी शहरामध्ये आम्ही संविधान जागर रॅली काढतोय। खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून हा देश संपूर्ण जाती धर्मामध्ये जरी असेल तरी एका नागरिक तत्वाखाली हे संविधान त्यांना अधिकार देत आहे, समानतेचा अधिकार देत आहे, स्वातंत्र्याचा अधिकार देत आहे, बंधुभावाचा अधिकार देत आहे। त्यामुळे या संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती व्हावी, लोकांना त्या संदर्भातली माहिती व्हावी म्हणून आज आम्ही हे संविधान जागर रॅलीचं आयोजन या कामठी शहरामध्ये करत आहोत। आणि जे संविधानाची प्रास्ताविक आहे ते आम्ही प्रत्येक ठिकाणी वाचनालय, बुद्धविहार आणि सामाजिक संस्थेला आम्ही ते आज या रॅलीच्या माध्यमातून त्यांना सोपवणार आहोत। की ह्या शहराला जर सुंदर करायचे असेल आणि या शहराला भ्रष्टाचार मुक्त करायचे असेल तर आपण माझ्या सोबत राहा, मला मतदान करा आणि जास्तीत जास्त मताने निवडून द्या। ह्या शहर सुंदर, स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त करणार आणि मी जनतेमध्ये राहून जनतेचे काम करणार आणि प्रामाणिकपणे करणार। तो एवढाच दोन शब्द बोलून आज संविधान दिवस निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो।